ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? आनंदी आहात? मजेत आहात? खूप छान. मी शेखर गंगाधर करंबळकर, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा मुदगा, तालुका जिल्हा बेळगाव या शाळेमध्ये इयत्ता 7वी वर्गावर गणित विषयाचे अध्यापन करीत आहे. आज या ठिकाणी मी आपल्यासमोर गणित विषयाचा अपूर्णांक हा पाठ घेऊन येत आहे. या पाठावरील सामर्थ्य, अपूर्णांकाची परिकल्पना, अपूर्णांकाचे प्रकार, अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार, दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाची परिकल्पना, दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, दशांश अपूर्णांकाचा भागाकार ही सामर्थ्य घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. सर्वात प्रथम मी अपूर्णांकाची परिकल्पना तुमच्यासमोर करून देण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं मी आपल्यासमोर सादर करीत आहे. गणेशच्या मम्मीने गणेशच्या वाढदिवसासाठी एक केक आणला आहे. गणेशच्या मम्मीने गणेशला सांगितलं की कुटुंबातील सर्व सदस्यांना हा केक समान वाटावयाचा आहे. गणेशच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या 4 आहे. त्यामध्ये गणेश, गणेशची बहीण, गणेशची आई आणि गणेशचे वडील. गणेशनं त्या केकचे एकूण 4 भाग केले. पहिला भाग हा त्यानं आपल्या बहिणीला दिला, त्यामुळं गणेशजवळ 3 भाग शिल्लक राहिले. 3 भाग म्हणजेच 1/4, दुसरा भाग 1/4, तिसरा भाग 1/4. एकूण गणेशजवळ 3/4 भाग शिल्लक राहिले. दुसऱ्या वेळेला गणेशने त्यातील 1 भाग, 3 भागापैकी 1 भाग आपल्या आईला दिला, त्यामुळं गणेशजवळ 2 भाग शिल्लक राहिले, 1/4 आणि 1/4. तिसऱ्या वेळेला गणेशनं आणखी एक त्यातील भाग आपल्या वडिलांना दिला, त्यामुळं गणेशजवळ 1च भाग शिल्लक राहिला, तो म्हणजे 1/4. असे केकचे 4 भाग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 अपूर्णांक तयार झाले. 1/4, 1/4, तिसरा 1/4 आणि चौथा 1/4. यावरून आम्हाला अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला आपण अपूर्णांक असे म्हणतो. दुसरे एक उदाहरण मी या ठिकाणी सादर करीत आहे की सुजाताच्या मम्मीनं सुजातासाठी एक सफरचंद आणलेला आहे. सुजाताच्या मम्मीनं सुजाताला सांगितलं की या सफरचंदचे 2 समान भाग कर. तिनं 2 समान भाग केले, त्यामुळं त्या ठिकाणी 2 अपूर्णांक तयार झाले. पहिला अपूर्णांक 1/2 आणि दुसरा अपूर्णांक 1/2. अशा पद्धतीनं अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला अपूर्णांक असे म्हणतात. आणखी एक उदाहरण या ठिकाणी भौमितिक
विषयामधील वर्तुळ या अध्ययन अंशावर आम्ही देणार आहोत। झालेला अपूर्णांक हा 1/2 आहे आणि त्याच वर्तुळाचा एक भाग रंगवलेला आहे, त्यामुळं वर्तुळ एक रंगवलेला भाग एक असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला 1/2 असा अपूर्णांक तयार झालेला आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजेच दुसऱ्या वर्तुळामध्ये त्या वर्तुळाचे समान 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे, त्यामुळं डाव्या बाजूला जो अपूर्णांक लिहिला गेलेला आहे तो आहे 1/4। तिसऱ्या वर्तुळामध्ये पहा की एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचे 4 भाग केलेत, त्यामधील 3 भाग रंगवलेले आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी तयार झालेला अपूर्णांक 3/4 आहे। यावरून अपूर्णांकाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला आपण अपूर्णांक असे म्हणतो। अपूर्णांकाचे वाचन करताना 1/2, 1/4 आणि 3/4 अशा पद्धतीनं आम्ही अपूर्णांकाचं वाचन करतो। अपूर्णांकाचे प्रकार 2 आहेत, एक व्यवहार्य अपूर्णांक आणि दुसरा दशांश अपूर्णांक। या दोन्ही अपूर्णांकाविषयी आपण या व्यवहार्य अपूर्णांक या अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत, एक सम अपूर्णांक, दुसरा विषम अपूर्णांक आणि तिसरा मिश्र अपूर्णांक। प्रत्येक भागावर आपण सविस्तर माहिती घेऊया। पहिला आहे सम अपूर्णांक। तुमच्या समोर एकूण आणि 5व्या अपूर्णांकामध्ये 7 हा अंश आहे आणि 9 हा छेद आहे। यावरून सम अपूर्णांक म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला करता येईल। विद्यार्थ्यांनो, ज्या पूर्णांकाचा अंश लहान व छेद मोठा असतो त्या अपूर्णांकाला सम अपूर्णांक असे म्हणतात। सम अपूर्णांकाची व्याख्या मी आणखी एकदा तुमच्या समोर सांगत आहे। ज्या पूर्णांकाचा अंश लहान व छेद मोठा असतो त्या अपूर्णांकाला सम अपूर्णांक असे म्हणतात। बघा, प्रश्न तुम्हाला विचारतोय की 4 सप्तमांश मी जर सांगितलं तर हा कोण अपूर्णांकाचा कोणता प्रकार आहे, तर हा सम अपूर्णांक आहे, कारण 4 सप्तमांश मध्ये 4 हा अंश आणि 7 हा छेद आहे। मग विद्यार्थ्यांनो, तुम्ही सांगा की सम अपूर्णांक म्हणजे काय? ओके, छान, खूप छान। दुसरा आहे विषम अपूर्णांक। या विषम अपूर्णांक समजावून घेण्यासाठी मी या ठिकाणी 5 अपूर्णांक तुमच्याकडे दिलेले आहेत। पहिला अपूर्णांक 4/3, दुसरा अपूर्णांक 6/5, तिसरा अपूर्णांक 8/5, चौथा अपूर्णांक 3/2 आणि 5वा अपूर्णांक जो आहे 9/7 आहे। पहिल्या अपूर्णांकाकडे आपण पाहूया की 4/3। या 4/3 मध्ये 4 हा अंश आहे आणि 3 हा छेद आहे, म्हणजे या ठिकाणी अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे। दुसरा अपूर्णांक आपण बघूया की 6/5। 6/5 या अपूर्णांकामध्ये अंश हा 6 आहे आणि छेद हा 5 आहे, म्हणजेच या ठिकाणी अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे। तिसरा अपूर्णांक बघा 8/5। 8/5 या अपूर्णांकामध्ये 8 हा अंश आहे आणि 5 हा छेद आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 आणि 5च्या मध्ये जी रेषा आहे तिला आपण छेदन रेषा असे म्हणतो। चौथा अपूर्णांक आहे 3/2। या 3/2 मध्ये 3 हा अंश आहे आणि 2 हा छेद आहे। विद्यार्थ्यांनो, 5वा अपूर्णांक पहा की 9/7 आहे। यामध्ये 9 हा अंश आहे आणि 7 हा छेद आहे। 9 आणि 7 यांच्यामध्ये जी रेषा आहे त्या रेषेला आपण छेदन रेषा असे म्हणतो। विद्यार्थ्यांनो, इथं 5 अपूर्णांक आता आपण निरीक्षण केले पाहिजेत। मी 5वी अपूर्णांक तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा वाचतोय। पहिला अपूर्णांक आहे 4/3,
दुसरा अपूर्णांक आहे 6 पंचमांश, तिसरा अपूर्णांक आहे 8 पंचमांश, चौथा अपूर्णांक आहे 3 द्वितीयांश आणि शेवटचा म्हणजे पाचवा अपूर्णांक आहे 9 सप्तमांश. बघा विद्यार्थ्यांनो, इथं तुम्ही निरीक्षण केलं असेल की 5ची जर अपूर्णांक आपण निरीक्षण केले तर 5ची अपूर्णांकाचे अंश या ठिकाणी मोठे आहेत आणि छेद लहान आहेत. पहिल्यांदा तिसरा अपूर्णांक 8 पंचमांश. या 8 पंचमांश अपूर्णांकामध्ये 8 हा अंश आहे आणि 5 हा छेद आहे. त्यामुळं या ठिकाणी विषम अपूर्णांकाची व्याख्या आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं करता येईल. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, की विषम अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आणि छेद लहान आहे त्या अपूर्णांकाला आपण विषम अपूर्णांक असे म्हणतात. मग मला सांगा विद्यार्थ्यांनो, सम अपूर्णांक आणि विषम अपूर्णांक यामध्ये फरक काय? तर सम अपूर्णांकामध्ये अंश हा लहान असतो, तर विषम अपूर्णांकामध्ये अंश हा मोठा असतो. म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, तो विषम अपूर्णांक, आणि अंश हा छेदापेक्षा लहान असतो, तो अपूर्णांक म्हणजे सम अपूर्णांक. विद्यार्थ्यांनो, बघा आणखी एकदा तुमच्या समोर मी व्याख्या सादर करीत आहे. विषम अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा व छेद लहान असतो त्या अपूर्णांकाला विषम अपूर्णांक असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सांगा की विषम अपूर्णांक म्हणजे काय? यास खूप छान. पुढचा आहे मिश्र अपूर्णांक. या ठिकाणी मी 4 मिश्र अपूर्णांक आपल्या समोर दिलेले आहेत. पहिला अपूर्णांक आहे 1.3 दुसरा अपूर्णांक आहे 5.1 द्वितीयांश, तिसरा अपूर्णांक आहे 3.5 आणि चौथा अपूर्णांक आहे 8.2 तृतीयांश. विद्यार्थ्यांनो, पहिला अपूर्णांक पहा की 1.3 या अपूर्णांकाकडे जर पाहिला की इथं एक ठिकाणी पूर्णांक आहे आणि तो पूर्णांक 1 आहे. 1.3 बघा, 1 हा पूर्णांक आहे आणि दुसरा त्याच्या जवळच लागलेला 3/4 हा अपूर्णांक आहे. वाचताना 1.3 असं आपण वाचतो. दुसरा आहे की 5.1 द्वितीयांश. याच्यामध्ये या अपूर्णांकामध्ये 5 हा पूर्णांक आहे आणि राहिलेला 1 द्वितीयांश हा अपूर्णांक आहे. म्हणजे वाचताना आपण पहिला पूर्णांक वाचलं पाहिजेत, नंतर अपूर्णांक वाचले पाहिजेत. 5.1 द्वितीयांश. तिसरा जो अपूर्णांकाचा प्रकार आहे तो 3.5 आहे. याच्यामध्ये 3 हा पूर्णांक आहे आणि 5 हा अपूर्णांक आहे. चौथा जो अपूर्णांक आहे तो 8.2 तृतीयांश. याच्यामध्ये 8 हा पूर्णांक आहे आणि 2 तृतीयांश हा अपूर्णांक आहे. विद्यार्थ्यांनो, आणखी एकदा मी या मिश्र अपूर्णांकाचं वाचन करत आहे. पहिला अपूर्णांक 1.3 दुसरा अपूर्णांक 5.1 द्वितीयांश, तिसरा अपूर्णांक 3.5 चौथा अपूर्णांक जो आहे 8.2 तृतीयांश. पुन्हा एकदा वाचतोय की मिश्र अपूर्णांक. पहिला अपूर्णांकाचा प्रकार आहे 1.3 दुसरा अपूर्णांकाचा प्रकार 5.1 द्वितीयांश, तिसरा जो आहे 3.5 चौथा जो आहे 8.2 तृतीयांश. यावरून आपण जर चारही अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं तर मिश्र अपूर्णांकाची व्याख्या या पद्धतीनं तयार करता येईल की मिश्र अपूर्णांक म्हणजे, विद्यार्थ्यांनो पहा, मिश्र अपूर्णांक म्हणजे काय? की ज्या अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक आणि दुसरा अपूर्णांक असतो त्याला आपण मिश्र अपूर्णांक असे म्हणतो. पुढचा भाग आहे की अपूर्णांकाचं वर्गीकरण. आता मी सांगितलं की अपूर्णांकाचा प्रकार हे 3 आहेत. एक सम अपूर्णांक, दुसरा विषम अपूर्णांक आणि तिसरा मिश्र अपूर्णांक. बघा, इथं उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत की याच्यामध्ये वर्गीकरण करत असताना दिलेल्या अपूर्णांकामधील सम अपूर्णांक ओळखता आले पाहिजेत,
विषम अपूर्णांक ओळखता आले पाहिजेत आणि मिश्र अपूर्णांक कोणते ते ओळखता आले पाहिजेत. पहिल्यांदा बघा या अपूर्णांकाचे वर्गीकरण साठी मी 7 अपूर्णांक आपल्या समोर दिलेले आहेत. पहिला अपूर्णांक आहे 3/4, दुसरा अपूर्णांक आहे 1/2, तिसरा अपूर्णांक आहे 7/3, चौथा अपूर्णांक आहे 6/5, पाचवा आहे 3.1/2, सहावा जो आहे 3/2 आणि शेवटचा जो आहे तो 8/5. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर आम्हाला अपूर्णांकाचं वर्गीकरण सम अपूर्णांक, विषम अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक जर करायचं असेल तर पुन्हा एकदा आम्ही अपूर्णांकाची सम अपूर्णांक, विषम अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांकाची व्याख्या आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजेत. वर्गीकरण करत असताना सम अपूर्णांक आपण का म्हणतो की ज्याचा अंश लहान पाहिजेत. आणि विषम अपूर्णांक म्हणजे काय तर त्याचा अंश हा मोठा असला पाहिजे कशापेक्षा, छेदापेक्षा. आणि मिश्र अपूर्णांक म्हणजे यासाठी हे वर्गीकरण करणं फार सोपं आहे. पहिला बघा 3/4, यामध्ये अंश हा लहान आहे कुणापेक्षा, छेदापेक्षा लहान आहे, कारण छेदस्थानी 4 आहे. त्यामुळं 3/4 हा सम अपूर्णांक झाला. म्हणजे त्याचं वर्गीकरण आपण काय करायला पाहिजे, सम अपूर्णांक मध्ये त्याला समावेश केलं पाहिजे. दुसरा अपूर्णांक घ्या की 1/2. या 1/2 अपूर्णांकामध्ये 1 हा अंश आहे आणि 2 हा छेद आहे. बघा छेदापेक्षा अंश लहान आहे, त्यामुळं 1/2 हा सुद्धा काय झालेला आहे, सम अपूर्णांक आहे. त्यामुळं 1/2ला पण आपण सम अपूर्णांक या गटात ठेवलं पाहिजे. तिसरा जो अपूर्णांक आहे तो 7/3. या ठिकाणी अंश बघा 7 आहे आणि छेद हा 3 आहे, म्हणजे अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. त्यामुळं हा अपूर्णांक विषम अपूर्णांक आहे, कारण या ठिकाणी अंश छेदापेक्षा मोठा आहे. त्यामुळं 7/3ला आपण विषम अपूर्णांकाच्या गटात ठेवलं पाहिजे. चौथा अपूर्णांक आहे तो 6/5. यामध्ये अंश हा 6 आहे आणि छेद हा 5 आहे. त्यामुळं अंश छेदापेक्षा मोठा असल्यामुळं हा अपूर्णांक सुद्धा विषम अपूर्णांक आहे. त्यामुळं 6/5 या अपूर्णांकाला आपण विषम गटात ठेवलं पाहिजे. पुढचा आहे की 5वा अपूर्णांक तो आहे 3.1/2. बघा या ठिकाणी एक पूर्णांक आहे आणि दुसरा अपूर्णांक आहे, त्याला आपण मिश्र अपूर्णांक असे म्हणतो. त्याप्रमाणेच या 3.1/2 अपूर्णांकाला आम्ही मिश्र अपूर्णांक या गटात समावेश करायला पाहिजे. पुढचं उदाहरण आहे की 3/2. यामध्ये बघा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. त्यामुळं 3/2 या अपूर्णांकाला आम्हाला विषम गटात समावेश करायला पाहिजे. आणि शेवटचा जो आहे तो 8/5 आहे. 8/5 याच्यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. त्यामुळं 8/5ला सुद्धा आपल्याला विषम गटात समावेश केलं पाहिजे. यावरून अपूर्णांकाचं वर्गीकरण आम्ही 3 टप्प्यात केलेलं आहे. एक सम अपूर्णांक, दुसरा आपण विषम अपूर्णांक आणि तिसरा मिश्र अपूर्णांक. यामध्ये सम अपूर्णांकच्या गटामध्ये आहेत 3/4, 1/2 हे सम अपूर्णांकाच्या गटात आहेत. तर विषम अपूर्णांकाच्या गटामध्ये 7/3, 6/5, 3/2 आणि 8/5. आणि मिश्र अपूर्णांकाच्या गटामध्ये एकच एक मिश्र अपूर्णांक याच्यामध्ये आहे, तो म्हणजे 3.1/2. यानंतर समान अपूर्णांक काढायचे आहेत. एखाद्या अपूर्णांकाचे समान अपूर्णांक आपल्याला काढायचे, म्हणजे 2 कडा 3 कडा काढता येतात. एक अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे की 1/3. या 1/3
आपण 4 समान अपूर्णांक काढायचे आहेत. जर समजा एक 4 समान अपूर्णांक जर काढायचे झाले तर अंशाला ज्या संख्येनं आपण गुणतो त्याच संख्येनं छेदाला पण गुणलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1/3 आपण 2 न गुणलं तर 1 2 2 आणि 3 ला पण 2 न जर गुणलं तर 3 2 6. त्यामुळं 1/3 समान अपूर्णांक 2/6 होतो. पुन्हा मुळेच्याकडे येऊया 1/3 आणखी एक समान अपूर्णांक काढायचे आहे. त्यानंतर आपण 2 न गुणलो नंतर आपण 3 न गुणूया. 1 गुणले 3 बरोबर 3 आणि 3 गुणले 3 बरोबर 3 त्रिक 9. त्यामुळं 1/3 दुसरा समान अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळालाय तो म्हणजे 3/9. आणखी एक पूर्ण मूळ संख्येकडे येऊया, जो अपूर्णांकाकडे येऊया. तो अपूर्णांक 1/3 आणखी एक आपण समान अपूर्णांक काढायला पाहिजे. त्यामुळं 2 न आपण गुणलं 3 न गुणलो तर 4 न गुणूया. त्यामुळं मूळ अपूर्णांक जो आहे 1/3 या अंशाला पण त्याच संख्येनं गुणलं पाहिजेत आणि छेदाला पण त्याच संख्येनं गुणलं पाहिजेत. त्यामुळं 1/3 या अपूर्णांकाला 1 गुणले 4 म्हणजे अंशाला मी 4 न गुणलं आणि 3 गुणले 4 या छेदाला मी 4 न गुणलं. त्यामुळं या ठिकाणी तिसरा 1/3 अपूर्णांक मिळाला तो म्हणजे 4/12. त्यामुळं 1/3 चे एकूण 3 अपूर्णांक या ठिकाणी मिळाले. पहिला अपूर्णांक 2/6, दुसरा अपूर्णांक 3/9, चौथा अपूर्णांक 4/12. दुसरे या ठिकाणी एक उदाहरण मी देत आहे की समान अपूर्णांक काढणं. याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे 2/पंचमांश. 2/पंचमांश याच्यामध्ये की समान अपूर्णांक जर काढायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे अंशाला बी त्या संख्येनं गुणलं पाहिजे, छेदाला पण त्या संख्येनं गुणलं पाहिजे. पहिल्यांदा आपण 2 न गुणूया. अंशाला 2 न गुणल्यामुळे 2 गुणले 2 झाले किती 4 आणि छेदाला पण 2 न गुणलं पाहिजे. छेद आहे 5. त्या 5 ला आपण 2 न जर गुणलं तर काय होतंय 5 2 10. त्यामुळं समान अपूर्णांक तयार झालेला आहे तो म्हणजे 4. पुन्हा एक उदाहरण घेऊया की मूळ अपूर्णांक जो आहे 2/पंचमांश याचा आणखी एक समान अपूर्णांक काढायचे आहे. या ठिकाणी मी पुढचा समान अपूर्णांक काढण्यासाठी अंशाला आणि छेदाला पण आपण 3 न गुणायचं आहे. म्हणजेच 2 गुणले 3 बरोबर 6 आणि 5 गुणले 3 म्हणजे 3 5 15 असा दुसरा एक समान अपूर्णांक आपल्याला मिळाला तो म्हणजे 6/15. तिसरा एक समान अपूर्णांक काढायचा आहे 2/पंचमांश. याला जर तिसरा समान अपूर्णांक जर काढायचा असेल तर वरच्याला 2 न पण त्या संख्येनं गुणलं पाहिजे आणि खाली ज्या छेदस्थानी आहे त्या छेदाला पण त्या संख्येनं गुणलं पाहिजे. तिसरा समान अपूर्णांक काढत असताना मी काय करणार आहे की पुढची संख्या जी आहे 4 त्या 4ला 4 न अंशाला पण गुणणार आणि छेदाला पण गुणणार. आमचा मूळ अपूर्णांक आहे 2/पंचमांश. त्यामुळे 2/पंचमांशला पहिल्यांदा काय करणार 2 ला 4 न गुणणार, छेदाला पण 5 जो आहे त्या 5 ला पण 4 न गुणणार. त्यामुळं तयार होणारा समान अपूर्णांक म्हणजे 2 गुणले 4 बरोबर 8, 5 गुणले 4 बरोबर 20. त्यामुळं 2/पंचमांश या अपूर्णांकाचे आपल्याला 3 समान अपूर्णांक मिळाले. पहिला समान अपूर्णांक आहे 4 दुसरा मिळालेला आहे 6/15, तिसरा मिळालेला आहे 8/15. असं आम्ही या ठिकाणी वर्गीकरण त्याचबरोबर समान अपूर्णांक काढणे याविषयी अधिक माहिती मिळवलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की अपूर्णांकाचे प्रकार हे 3 समअपूर्णांक, विषम अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक. समअपूर्णांक म्हणजे ज्या पूर्णांकाचा अंश लहान आणि छेद मोठा असतो त्या पूर्णांकाला समअपूर्णांक असे म्हणतात. विषम अपूर्णांक ज्या पूर्णांकाचा अंश मोठा आणि छेद लहान असतो त्याला विषम अपूर्णांक. आणि मिश्र अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक आणि दुसरा अपूर्णांक असतो त्याला आपण मिश्र अपूर्णांक असे. विद्यार्थ्यांनो की आपण अपूर्णांकाचे प्रकार या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे. ओळखता पण आले पाहिजेत
त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला गृहपाठ म्हणून की मी या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला देत आहे की समअपूर्णांक म्हणजे काय, त्याची 2 उदाहरणे द्या. बघा अनेकदा मी सांगालोय समअपूर्णांक म्हणजे ज्या पूर्णांकाचा अंश लहान व छेद मोठा असतो त्याला समअपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/3 आणि 4/5 असे तुम्ही काय केलं पाहिजे, समअपूर्णांक म्हणजे काय त्याची व्याख्या आणि 2 उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजेत. दुसरा अपूर्णांक आहे विषम अपूर्णांक. दुसरा प्रश्न की विषम अपूर्णांक म्हणजे काय, उदाहरणं द्या, 2 उदाहरणे द्या. त्याच्यामध्ये आणखी एकदा तुम्हाला दृढीकरणासाठी मी सांगत आहे, विषम अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आणि छेद लहान असतो त्या अपूर्णांकाला विषम अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 9/2 किंवा तुम्ही दुसरी कुठलीही उदाहरणं देऊ शकता ज्याचा मात्र अंश हा छेदापेक्षा मोठा असला पाहिजे. उदाहरणं तुम्ही देऊ शकता की 25/2 पण देऊ शकता, 50 मात्र 50/25 पण देऊ शकता. अशी बरेचसे उदाहरणं तुम्हाला देता येईल. तिसरा जो प्रकार आहे की समान अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, उदाहरणे द्या. मिश्र अपूर्णांक म्हणजे ज्या पूर्णांकामध्ये एक पूर्णांक आणि दुसरा समअपूर्णांक असतो त्याला मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणं तुम्हाला पुष्कळ देता येतील की मी सांगितलेलीच उदाहरणं द्यायला पाहिजे असं का नाही. 4.1/2, 8.1/3 अशी उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्याचबरोबर नंतर जे आहे त्याचं वर्गीकरण सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे की काही मी 5 या ठिकाणी उदाहरणं आपल्यासमोर देत आहे त्याचं वर्गीकरण तुम्ही केलं पाहिजे. की पहिला उदाहरण आहे 1/2, 4/5, 3.1/2, 9.1/6 आणि 5/2 असे मी तुम्हाला या ठिकाणी वर्गीकरणासाठी उदाहरणं दिलेले आहेत. त्याचबरोबर समान अपूर्णांक आणि त्याचे समान अपूर्णांकाचे निघणारे विविध समअपूर्णांक त्यासाठी एक उदाहरण देत आहे की 2/3चे 3 समान अपूर्णांक तुम्ही काढून आणायचं आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. तुम्हाला सर्वांना नमस्कार. अनुदिना